मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, बी-एड सी-ई-टीसाठी जे काही आय-एम-पी प्रश्न आहेत पहा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल आणि इथून पुढच्या सगळ्या अपडेट पाहिजे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट बी-एड सी-ई-टीचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. तो ग्रुप तुम्ही अवश्य जॉईन करा मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी आय-एम-पी माहिती आणि या व्हिडिओची पी-डी-एफ मिळून जाईल. त्यामुळे पहिल्यांदा ते तुम्ही काम करून घ्या. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. सूर्यमालेमधील असणाऱ्या ग्रहांची संख्या किती आहे? तर सूर्यमालेमध्ये ग्रहांची संख्या किती आहे मित्रांनो? 9 इतकी पहा. टिंबटिंब हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. तर कोणता हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, सूर्य हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सूर्य. ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास टिंबटिंब म्हणतात. भोवती फिरणाऱ्या खगोलास मित्रांनो काय म्हणतात? उपग्रह असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक क, उपग्रह असं म्हटलं जातं. टिंबटिंब हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड, गुरु मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कोणता? गुरु. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर सर्वात लहान ग्रह मित्रांनो प्लुटो ग्रह आहे पहा. कोणता? प्लुटो. टिंबटिंब या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. टिंबटिंब या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, टिंबटिंब या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. तर कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत? तो ऑप्शन क्रमांक ब, शनी ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, शनी ग्रह. पुढचा प्रश्न मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती टिंबटिंब फिरते. तर पृथ्वी सूर्याभोवती मित्रांनो कशी फिरते? तर लंबवर्तुळ आकार फिरते पहा. 8 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे विश्वातील अंतर मोजण्याचं एकक आहे. तर अंतर मोजण्याचं एकक कोणतं आहे? तर प्रकाश वर्ष मित्रांनो हे अंतर मोजण्याचे एकक आहे पहा. टिंबटिंब हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. तर बुध मित्रांनो हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये किती ग्रह आहेत? तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये 2 ग्रह आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, टिंबटिंब या ग्रहांच्या मध्ये लघुग्रह आहेत. टिंबटिंब या ग्रहांच्या मध्ये लघुग्रह आहेत. तर मंगळ आणि गुरु. ऑप्शन क्रमांक ड, मंगळ आणि गुरु याचं योग्य उत्तर आहे पहा. ध्रुव तारा टिंबटिंब दिशेला असतो. ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो? तर उत्तर दिशेला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणताही तरुण तारा हा टिंबटिंब वायूचं रूप असतो. तर मित्रांनो हायड्रोजन. ऑप्शन क्रमांक ब, हायड्रोजन याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब हे 2 ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक आहे. तर पारसेक मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पारसेक. पुढचा प्रश्न मित्रांनो, सूर्य टिंबटिंब पासून बनलेला आहे. सूर्य मित्रांनो हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक क, हायड्रोजन आणि हेलियम. सूर्याचा व्यास सुमारे टिंबटिंब इतका आहे. तर सूर्याचा व्यास मित्रांनो 13 लाख किलोमीटर इतका आहे पहा. किती आहे? 13 लाख किलोमीटर. सूर्याच्या पृष्ठभागावरील कमी तेजस्वी आणि काळसर भागांना टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ, सौर डाग असं म्हणतात पहा. सौर डाग. टिंबटिंब ही जीवाश्मी वय मोजण्याची पद्धत आहे. तर कोणती पद्धत आहे? रेडिओ ऍक्टिव्हिटी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. तुम्ही जर बी-एड सी-ई-टीचा फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी मी 10,000 आय-एम-पी प्रश्न देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, लवकरात लवकर घ्यायची पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आता फक्त आपल्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत पहा. आणि योग्य दिशेने अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहेत पहा. बघा 10,000 आय-एम-पी प्रश्न मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरला 9325230840 या नंबरला काय करायचं आहे, ₹399 बघा. ₹399 फोनपे आणि गुगल पे करायचे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे पहा. यामध्ये तुमचा सगळा अभ्यास कव्हर केला जाणार आहे. आणि लेटेस्टच्या ज्या काही चालू घडामोडी या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. फक्त ₹399 ला मिळणार आहेत पहा. असे पण पैसे आपण कुठं पण खर्च करतो, परंतु योग्य दिशेने अभ्यास केला आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10,000 आय-एम-पी प्रश्न मिळणार आहेत 399 मध्ये. लवकरात लवकर घ्या पहा. नंतरून घेऊन काही फायदा नाही. कारण की आता जर तुम्ही घेतलं तर जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल आणि जास्तीत जास्त स्कोर तुमचा वाढेल. कारण की रिव्हिजनला खूप महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. फोनपे नंबर आपला 9325230840 आहे. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही ₹399 पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पहा. चंद्राची घनता किती आहे? बघा चंद्राची घनता विचारली मित्रांनो, तर पृथ्वीपेक्षा कशी आहे? कमी आहे पहा. पृथ्वीपेक्षा कमी आहे. प्रकाशाचा वेग टिंबटिंब आहे. काय प्रश्न आहे? प्रकाशाचा वेग कसा आहे मित्रांनो? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे पहा. प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर प्रकाश किरण एका वर्षामध्ये जेवढे अंतर जाऊ शकतात, तेवढ्या अंतराला काय म्हणतात? प्रकाश वर्ष असं म्हणतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती?
एक प्रकाश वर्ष म्हणजे मित्रांनो 9,46,000 कोटी किलोमीटर, लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. टिंबटिंब हे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. तर सर्वात जवळचा ग्रह मित्रांनो कोणता आहे? शुक्र आणि मंगळ हे सर्वात जवळचे ग्रह आहेत. कोणत्या ग्रहांना एकही उपग्रह नाहीये? तर बुध आणि शुक्र. ऑप्शन क्रमांक बुध आणि शुक्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. तर कोणता आहे मित्रांनो? प्लुटो याचं बरोबर उत्तर आहे पहा. चंद्र पृथ्वीभोवती टिंबटिंब कक्षेमध्ये परिभ्रमण करतो. तर लंबवर्तुळाकार याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होता. तर कोणता होता? आर्यभट्ट आपलं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वप्रथम रशियाने अवकाशामध्ये कोणता उपग्रह सोडला होता? तर स्पुतनिक. ऑप्शन क्रमांक ब स्पुतनिक हा सोडला होता पहा. टिंबटिंब हे भारतातील उपग्रह प्रक्षेपणाचं प्रमुख केंद्र आहे. तर कोणता मित्रांनो? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असतो. तर अपभू याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब अपभू. टिंबटिंब स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर असतो. याला काय म्हणतात? त्याला मित्रांनो काय म्हणतात? उपभू असं म्हणतात. लक्षात ठेवा, उपभू. नेक्स्ट पहा. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे? तर 1/6 पट आहे. किती? 1/6 पट. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब ही चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती होय. तर कोण आहे मित्रांनो? नील आर्मस्ट्रॉंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो. तर 8 मिनिटे 20 सेकंदामध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. चंद्राच्या परिवलन आणि परिभ्रमणाचा कालावधी कसा आहे मित्रांनो? तर समान आहे. लक्षात ठेवा, समान आहे. नेक्स्ट मित्रांनो, चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर मित्रांनो याला किती वेळ लागतो? लक्षात ठेवा, 27 दिवस 7 तास आणि 43 मिनिटे लागतात पहा. झुरांश हे मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जातं? तर हे ग्रीनविच शहरातून जातं. कोणत्या? ग्रीनविच. टिंबटिंब या कल्पित वर्तुळाने पृथ्वीचं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, विषुववृत्त. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब विषुववृत्त. पृथ्वीचा सरासरी व्यास किती आहे? तर 12,700 किलोमीटर मित्रांनो पृथ्वीचा काय आहे पहा, व्यास आहे पहा. पृथ्वीवर किती पाणी आहे? पृथ्वीवर बघा किती पाणी आहे, तर 78.8 पाणी पहा. लक्षात ठेवायचं, 78.8% पाणी. समजलं? पृथ्वीवर किती भाग भूखंडाचा आहे? पृथ्वीवर किती भाग हा भूखंडाचा आहे? तर 29.2% याचं बरोबर उत्तर आहे पहा. पौर्णिमा ते अमावस्या कालावधीस काय म्हणतात? तर पौर्णिमा ते अमावस्या कालावधीला काय म्हणतात मित्रांनो? वद्य पक्ष असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब वद्य पक्ष. वद्य पक्षालाच टिंबटिंब असं म्हणतात. तर मित्रांनो याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचंय, कृष्ण पक्ष. पृथ्वीवरील जमिनीपैकी किती जमीन ही उत्तर गोलार्धामध्ये आहे? तर 2/3 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. किती? 2/3. मित्रांनो कधी होतं? पौर्णिमेला होतं. लक्षात ठेवा, चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं. आणि हे पण लक्षात ठेवा, की सूर्यग्रहण कधी होतं? तर सूर्यग्रहण मित्रांनो हे अमावास्येला होतं. लक्षात ठेवायचं, अमावास्येला. सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंब अशी स्थिती असते. तर बघा, पृथ्वी, चंद्र, सूर्य अशी स्थिती असते पहा. चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंब अशी स्थिती असते. तर चंद्रग्रहणाच्या वेळी मित्रांनो चंद्र, पृथ्वी, सूर्य अशी स्थिती असते. जोड्या जुळवायला लावल्यात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता. तर मित्रांनो पहा, खग्रास कधी असतं? तर पूर्ण भाग हा याचं पूर्ण भाग अप्रकाशित असतो. त्याच्यानंतर खंडग्रास. खंडग्रास कधी असतं? तर काही भाग अप्रकाशित असतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो पहा, कंकणाकृती. तर कंकणाकृती मित्रांनो जर पाहिलं तर वर्तुळाकार कडा प्रकाशित, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पृथ्वीवर टिंबटिंब खंड आणि टिंबटिंब महासागरे आहेत. तर पृथ्वीवर मित्रांनो 7 खंड आणि किती? 4 महासागर आहेत. किती? 4 महासागर. चंद्रग्रहाच्या वेळी टिंबटिंब बघा, चंद्रग्रहणाच्या वेळी काय होतं? पृथ्वीची सावली काय होते? चंद्रावर पडते. ऑप्शन क्रमांक ब पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यास काय होतं? तर मित्रांनो काय होतं? सूर्यग्रहण होतं. ऑप्शन क्रमांक क सूर्यग्रहण होतं पहा. उतरत्या आकाराप्रमाणे खंडाची रचना केल्यास काय उत्तर येईल? तर या ठिकाणी पहा, तर बघा कसं होईल उतरत्या क्रमाने: आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका.
पुढचा प्रश्न मित्रांनो, पृथ्वीवरील महासागराचे चढत्या आकारमानाप्रमाणे मांडणी केली असता काय उत्तर येईल? तर काय उत्तर येईल मित्रांनो, आर्कटिक, हिंदी, अटलांटिक आणि पॅसिफिक असं उत्तर येईल पहा. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर येईल पहा. एका वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त व टिंब कमीत कमी चंद्रग्रहणे होऊ शकतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी किती? 2. याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न पहा. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त काय प्रश्न आहे? एका वर्षामध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी सूर्यग्रहणे होऊ शकतात. बघा, जास्तीत जास्त 5 सूर्यग्रहणे होऊ शकतात आणि कमीत कमी 4 होऊ शकतात. सूर्यग्रहण टिंब प्रकारचे असतात. तर 3 प्रकारचे मित्रांनो सूर्यग्रहण असतात पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, चंद्रग्रहण टिंब प्रकारचं असतं. चंद्रग्रहण मित्रांनो पहा, खग्रास आणि खंडग्रास अशा प्रकारचं काय असतं पहा, चंद्रग्रहण असतं. पृथ्वीवरील खंडाचा आकार कसा आहे? पृथ्वीवरील खंडाचा आकार कसा आहे? तर त्रिकोणी पहा. कसा? त्रिकोणी. टिंब हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. जगातील विचारलंय तर माउंट एव्हरेस्ट हे मित्रांनो सर्वात उंच शिखर आहे. टिंब महासागरातील सर्वात खोल गर्त आहे. तर सर्वात खोल गर्त कोणता आहे? तर मरियाना. कोणता आहे? मरियाना. महासागर हे टिंबकडे निमुळत होत गेलेले आहेत पहा. तर उत्तरेकडे मित्रांनो काय ते निमुळते होत गेलेले आहेत पहा. पृथ्वीचे 2 भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणून ओळखलं जातं? तर काय म्हणतात मित्रांनो, अ, बृहवृत्त असं म्हणतात. नेक्स्ट आहे पहा, विषुववृत्त हे टिंब आहे. काय प्रश्न आहे? विषुववृत्त. तर हे कसं आहे बघा, बृहवृत्तचे पहा. नेक्स्ट आहे पहा, विषुववृत्ताला समांतर असतात. तर अक्षवृत्त मित्रांनो काय पहा, विषुववृत्तास काय असतात? समांतर असतात. टिंब विषुववृत्तास काटकोन करतात व दोन्ही ध्रुवातून जातात. तर रेखावृत्ते ऑप्शन क्रमांक ब, रेखावृत्ते हेच बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याची स्थिती, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याची स्थिती कशी आहे? घन आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, घन. नेक्स्ट आहे पहा, पृथ्वीच्या बाह्यगाभ्याची स्थिती, पृथ्वीच्या बाह्यगाभ्याची स्थिती कशी आहे? मेन. कशी आहे पहा? मेन आहे. पुढचा प्रश्न आहे, खंड हे टिंबकडे निमुळते होत गेलेले आहेत. तर दक्षिणेकडे ऑप्शन क्रमांक ब, दक्षिणेकडे निमुळते होत गेलेले आहेत पहा. टिंब ही पृथ्वीची गती आहे. तर पृथ्वीची गती कशी आहे मित्रांनो? तर परिवलन, परिभ्रमण आणि वैदिक म्हणजे वरील सर्व आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती कशी फिरते? तर मित्रांनो कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पहा. नेक्स्ट आहे पहा, हे पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम आहेत. हे पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम आहेत पहा. दिवस रात्र, बरोबर, दिवस रात्र. त्याच्यानंतर भरती ओहोटी आणि मित्रांनो काय, सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे हे 1, 2, 4 हे ऑप्शन बरोबर आहेत पहा. समजलं? पृथ्वीच्या अंतरंगाचे किती विभाग आहेत? तर पृथ्वीच्या अंतरंगाचे किती विभाग आहेत मित्रांनो? तर भूकवच, मध्यावरण आणि गाभाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करताना सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाते. तर बघा, उपसूर्यस्थिती बघा, जास्तीत जास्त जवळ जाते उपसूर्यस्थिती. भूकवचाचे हे थर आहेत. बघा, भूकवचाचे कोणते थर आहेत? सियाल आणि सायमा. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ब, सियाल आणि सायमा. टिंब हे वायुभार मोजण्याचं एकक आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? तर मिलीबार याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, मिलीबार. कर्कवृत्त आणि मकरवृत्त. बघा, कर्कवृत्त आणि मकरवृत्त काय आहे? विषुववृत्ताला समांतर आहेत. नेक्स्ट मित्रांनो, कर्कवृत्त हे कोणत्या गोलार्धात आहेत? तर कर्कवृत्त मित्रांनो हे उत्तर गोलार्धामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक उत्तर गोलार्ध. दक्षिण गोलार्धामध्ये टिंब आढळते. तर दक्षिण गोलार्धामध्ये मित्रांनो मकरवृत्त आढळतं. ऑप्शन क्रमांक ब, मकरवृत्त. भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त गेलं आहे? तर कर्कवृत्त मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब हा पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे. तर आशिया मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ड, आशिया. नेक्स्ट मित्रांनो, टिंब हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे. तर ऑस्ट्रेलिया मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. भारतीय महासागर हे आर्कटिक महासागरापेक्षा कसे आहेत पहा? मोठे आहेत पहा. अंटार्क्टिका खंड, बघा, अंटार्क्टिका खंड हा दक्षिण ध्रुवाजवळ आहे. ऑस्ट्रेलिया खंड कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर दक्षिण गोलार्धामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती टाइम लागतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जवळजवळ किती लागतात पहा? 24 तास लागतात. किती? 24 तास. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती मित्रांनो? 365.25 दिवस आहे पहा.
नेक्स्ट आहे मित्रांनो, टिंब-टिंब यास विषुववा दिन म्हणतात. तर काय म्हणतात 21 मार्च आणि मित्रांनो 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला काय म्हणतात विषुव दिन असं म्हणतात. टिंब-टिंब या दिवशी दिवस रात्रीचा कालावधी समान असतो. तर आयन दिन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आयन दिन. टिंब-टिंब हा उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आहे. तर लक्षात ठेवा 21 जून मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंब-टिंब हा दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आहे. तर 22 डिसेंबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र कोणत्या दिवशी असते? तर 22 डिसेंबरला असते मित्रांनो. लक्षात ठेवा 22 डिसेंबर. दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र कोणती आहे? तर 21 जून मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. टिंब-टिंब हे आयन दिन होय. आयन दिन कोणता असतो? तर लक्षात ठेवा 21 जून आणि 22 डिसेंबर. उत्तर उत्तरायणात सूर्य टिंब-टिंब सरकताना दिसतो. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकताना दिसतो मित्रांनो. लक्षात ठेवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. अग्निजन्य खडकाची निर्मिती कशामुळे होते? तर लाव्हा रसापासून होते पहा. टिंब-टिंब या खडकाची निर्मिती उत्खनन आणि संचयनामुळे होते. तर बघा जलजन्य स्तरित आणि गाळाच्या म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. पृथ्वीच्या केंद्रामध्ये टिंब-टिंबचं प्रमाण अधिक आहे. तर निकेल आणि लोखंड लक्षात ठेवा निकेल आणि लोखंड. पृथ्वीच्या मध्यवर्णामध्ये टिंब-टिंबचं प्रमाण अधिक आहे. तर लोह आणि मॅग्नेशियम याचं बरोबर उत्तर आहे पहा. वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचं आहे? तर नायट्रोजन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे? तर मित्रांनो कसं आहे जवळजवळ 21% पहा किती 21%. पुढचा प्रश्न आहे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं असतं? तर कमी होत जातं. ऑप्शन क्रमांक क कमी होत जातं. टिंब-टिंब वायू सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचं रक्षण करतो. तर ओझोन ऑप्शन क्रमांक ड ओझोन. टिंब-टिंब हे वातावरणातील विविध थर आहेत. तर पहा तपांबर, त्याच्यानंतर मित्रांनो स्थितांबर आणि दलांबर आणि तपस्तब्दी म्हणजे ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे. रडार यंत्रणामध्ये कशाचा वापर केला जातो? तर रेडिओ लहरीचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा ₹399. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. आता तुम्ही या ठिकाणी पैशाकडे पाहू नका पहा. इतके पैसे आपण कुठं पण खर्च करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जा फोनपेमध्ये, Google Payमध्ये ₹399 पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु अभ्यास करा. कारण की येणारी वेळ बघा या ठिकाणी आपलीच असणार आहे पहा. लवकरात लवकर मित्रांनो सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन टाका. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फक्त मोजकेच प्रश्न तयार केलेत पहा. रोज तुम्ही 1000 जरी प्रश्न वाचले तर पेपर येईपर्यंत आपली चांगली रिव्हिजन होईल आणि चांगला स्कोर सुद्धा येईल. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ वाया घालवू नका पहा. ही वेळ खूप महत्त्वाची पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पहा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे या ठिकाणी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. कमी वेळेचा अभ्यास करण्यासाठी आपण या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. तर लगेच फोनपेमध्ये जा. कसला विचार करू नका. लगेच घेऊन टाका.